सप्रेम नमस्कार युवा मित्रांना ग्रामीण भागातील युवा मित्रांना माझं नम्र विनंती आहे की मित्रांनो, तुम्ही ज्यांना शक्य आहे त्यांनी शेतीकडे लक्ष द्यावं. सुधारित शेती, प्रगत शेती याकडे लक्ष देऊन इतर ज्यांना शेती नाही किंवा नोकरी नाही, शिक्षण पूर्ण झालेलं नाही, त्यांनी व्यसनाच्या आहारी न जाता उद्योग, व्यापार, व्यवसाय अशा गोष्टीमध्ये लक्ष देऊन स्वतःच्या कुटुंबाला आर्थिक प्रगतीकडे घेऊन जावं. ज्यांना इच्छा आहे, ज्यांच्या क्षमता आहेत, त्यांनी उद्योग, व्यापार, व्यवसाय अशातून आपली स्वतःची रोजगार निर्मिती करावी व स्वतःचं आणि स्वतःच्या कुटुंबाचं कल्याण करावं. तसेच इतर मित्रांनी स्वतःला प्रयत्न करून, मग तुमची पोलीस भरती असू द्या, आर्मी भरती असू द्या, अशा गोष्टीमध्ये लक्ष द्या आणि स्वतःचं आरोग्य सांभाळण्यासाठी सातत्यानं, नियमानं व्यायाम करणं व चांगल्या गोष्टीमध्ये वेळ देणं, अशा गोष्टीकडे युवा मित्रांनी, युवा युवतींनी स्वतःला घडवावं आणि स्वतःला आणि स्वतःच्या कुटुंबाला घडवण्यासाठी वेळ द्यावा. नको त्या गोष्टीमध्ये, नको त्या वादविवादात पडू नये व स्वतःला घडवून स्वतःचं गाव, स्वतःचं आपलं कुटुंब कसं सक्षम करता येईल याचा विचार युवा युवतींनी करावा. व्यसनाच्या आहारी पडू नये, व्यसनाधीनतेपासून दूर राहावं, स्वतःचं आरोग्य, स्वतःचं कुटुंबाचं आरोग्य जपावं व उद्योग, व्यापार, व्यवसाय करण्याकडं लक्ष द्यावं आणि त्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत. आणि ह्या गोष्टी शिकण्यासाठी अशा गोष्टीला वेळ द्या. शेती, उद्योग, व्यापार, व्यवसाय खूप मोठ्या संधी आहेत. त्यामुळं संधी हुडका, संधी शोधा आणि स्वतःला घडवा. स्वतःला घडवण्यात वेळ द्या. आणि तुम्ही स्वतःला घडवलात की तुमचं स्वतःचं कुटुंब घडणार आहे आणि गावाचंही आर्थिक प्रगती होणार आहे. त्यामुळे तुम्ही योगदान दिलं की तुमच्या गावचाही विकास, प्रगती होणारच आहे. त्यामुळे स्वच्छ गाव, सुंदर गाव, विकसित गाव, आदर्श गाव, प्रसन्न गाव हे युवा युवती म्हणजे आपणच आपलं गाव स्वच्छ, सुंदर, प्रसन्न, आदर्श, विकसित करायचं असतं आणि करत असतो. त्यामुळे आपण स्वतः जोपर्यंत चांगलं होणार नाहीत तोपर्यंत आपलं गाव, आदर्श गाव, विकसित गाव कसं होणार? आपण आदर्श नागरिक, जबाबदार नागरिक बनूया आणि स्वतःचं गाव, आदर्श गाव, विकसित गाव निर्माण करूया. युवा युवतींनो, उद्योजक, व्यापारी, व्यवसायी बना व आदर्श गाव, विकसित गाव बनवा. ही डॉक्टर मधुकरराव जोशी